मुनिधुर्य दर्शन कुतूहलादिव प्रथम प्रधावितमहोर्मिमुत्सुकाः अनुधाविताः सरभसं यदुर्मयः पुरतोऽभिगन्तुमरसा विचुक्रुषुः। प्रथमम म्हणजे आधी, प्रधावित महोर्मिम, प्रधावित म्हणजे शीघ्र अशी पुढे जाणारी, महा म्हणजे मोठी अशी, उर्मी म्हणजे लाट, त्या लाटेला, मुनिधुर्य दर्शन कुतूहलात, मुनिधुर्य म्हणजे यतीवर असलेल्या राघवेंद्र स्वामींच्या दर्शनाच्या कुतूहलाने, उत्सुक म्हणजे उत्कंठित अशी, सरभसम म्हणजे वेगाने, अनुधावित म्हणजे अनुसरून जाणाऱ्या, यदुर्मय ज्या समुद्राच्या, उर्मय म्हणजे लाटा तरंग, पुरत म्हणजे पुढे, गंतुमलसा म्हणजे जाण्यासाठी अक्षम असे, शक्य नसणारे, विचक्रुषुहू म्हणजे ध्वनी करू लागले, आवाज करू लागले. समुद्राच्या ठिकाणी निरीक्षण केले असता मोठी लाट पहिल्यांदा पुढे येते आणि त्यानंतर त्याच्या पाठून अनेक लाटा येत असतात, पण त्याचवेळी मोठी लाट मागे जात असते आणि त्यामुळे छोट्या लाटा पुढे येऊ शकत नाहीत. त्यामुळे या पाण्याचा, या लाटांचा एक वेगळा ध्वनी येतो. या निरीक्षणाची उत्प्रेक्षा नारायणाचार्य इथे करतात. यतिश्रेष्ठ असणारे राघवेंद्र स्वामीजी या रामसेतूवरील समुद्रदर्शनासाठी आलेले असता या लाटांना देखील या यतीवरी असलेल्या राघवेंद्र स्वामींच्या दर्शनाची उत्कंठा लागली. त्यामुळे सर्वप्रथम मोठी लाट पुढे आली. मोठ्या लाटेनंतर लहान लाटा देखील त्याच्या मागोमाग दर्शनासाठी येत होत्या, पण त्यांना पुढे येणे शक्य झाले नाही आणि ते शक्य न झाल्याने त्या लाटा एक वेगळा ध्वनी करून जणू काही रडतच होत्या.